दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। बुधवार दिनांक 12 जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। निवडणुकीतून कोण माघार घेतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। परिणामी काही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अद्यापही आपले अर्ज तसेच ठेवल्याने बंडखोरीची लागण झाली। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील तसंच अपक्ष राजेंद्र एकनाथ विखे पाटील, त्याचबरोबर भाजप प्रणित धनराज देवदास विस्पुते, निशांत रंदे, त्याचप्रमाणे भास्कर तानाजी भामरे, अविनाश साळी, सुनील पंडित, दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, जायभावी कोडलिक दगडू आदींसह एकूण 15 उमेदवारांनी माघार घेतली आहे। दरम्यान 15 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात आता 21 उमेदवार उभे असून त्यात प्रामुख्याने महायुती तसंच महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे। निवडणुकीच्या रिंगणात आता पुढील प्रमाणे उमेदवार असून त्यात प्रामुख्याने शिवसेना शिंदे गटाचे किशोर भिकाजी दराडे तसंच शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, त्याचप्रमाणे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे महेंद्र मधुकर भावसार, समता पार्टीचे भागवत दोंडीबा गायकवाड तसंच अपक्ष म्हणून अनिल शांताराम तेजा, अमृतराव उर्फ अप्पासाहेब रामराव शिंदे, इरफान मोहम्मद इसाक, कचरे भाऊसाहेब नारायण, कोल्हे विवेक बिपिन, कोल्हे रवींद्र माधवराव, कोल्हे संदीप वसंतदादा, गवारे भगवान पंडित, गुरुळे संदीप वामन, जगडे सचिन रमेश, दिलीप काशीनाथ डोंगरे, पानसरे छगन भिकाजी, गोंडे रणजित बाबासाहेब, महेश भिका शिरुडे, रतन राजलदास चावला, आरडी निकम, संदीप गुळवे पाटील या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे। यात प्रामुख्याने रतन चावला हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत, तर कोल्हे विवेक हे भाजप बंडखोर उमेदवार आहेत। नाही, ते असं आहे, आपण त्या दिवशी जेव्हा 7 तारखेला आम्ही नामांकन अर्ज दाखल केला होता त्या दिवशीच मी स्टेटमेंट दिली होती की आमचे वरिष्ठ जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य राहील। त्याच्यामुळे वरिष्ठांचा निर्णय आला मला 10-11 वाजता आणि हे जे डिस्टन्स आहे साधारण नाशिक ते पारोळा 3-4 तासाचं थोडा वेळ लागला आहे। मग आता तुम्ही माघारी घेतली? हो। मग आता तुम्ही पूर्ण पाठिंबा देऊन यांच्या प्रचारात उतरणार आहात? हो, महाविकास आघाडीचं मग उतरावंच लागलं प्रचार। पण बराच उशीर केला, मग वाटत नाही का पण माघार घ्यायला? ते उशीर केलं म्हणजे शेवटच्या दिवशी निर्णय घ्यावा लागतो। वरिष्ठांचा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आपल्याला काही करता येत नाही। वरिष्ठांचा आदेश नसल्यामुळे तुम्हाला एवढा उशीर लागला? हो। मागच्या काही दिवसापासून काही जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये खरं तर वाद सुरू होते। आता नेमकं वरिष्ठांकडून काय सांगण्यात आलं होतं तुम्हाला? वरिष्ठांकडून असं सांगण्यात आलं की आपला शेवटच्या दिवशी जो निर्णय होईल दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण ठरवू, जो आमचा आदेश आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल। आपण तर या दिवशी आपण फॉर्म फिलअप केला त्या दिवशी सुद्धा मी हे स्टेटमेंट केलं होतं तुम्हाला। वरिष्ठ कोण आहे नेमके? सेनेचे वरिष्ठ नाना पटोले साहेब आहेत काँग्रेसचे, कारण की मी काँग्रेस गटाकडूनच होतो, आणि सेनेचे भुजबळ साहेब। थोड्या वेळापूर्वीच तुम्ही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली फोनवर, काय शिवसेना प्रमुख काय आश्वासन दिलं का? आता असं आहे, शिवसेना प्रमुखांनी आश्वासन असं दिलं आहे की पुढे फ्युचरमध्ये तुमचं कुठेतरी आम्ही विचार करणार आहे की आज आमच्या शब्दाला तुम्ही मान दिला किंवा जो आम्ही आदेश केला तो तुम्ही पाळला तर येणाऱ्या काळात लवकरच तुमचा विचार केला जाईल, असं नानासाहेब पटोले साहेबांनी सुद्धा सांगितलं आणि उद्धव साहेबांनी सुद्धा सांगितलं। येत्या 26 जून रोजी सदरची निवडणूक होणार असून दिनांक 1 जून रोजी मतमोजणी होणार आहे।